21 जूनच्या नीट परीक्षेची तयारी करत असताना तुमच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका येणे अत्यंत स्वाभाविक आहे। 3 मेच्या परीक्षेपेक्षा आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असून यशासाठी तुम्हाला तुमच्या रणनीतीत बदल करणे आवश्यक आहे। नीट 2026च्या परीक्षेमध्ये रँक इन्फ्लेक्शनचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे। त्यामुळे एका गुणांवर हजारो विद्यार्थ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे। या स्पर्धेत केवळ जास्त प्रश्न सोडवणे पुरेसे नसून प्रत्येक प्रश्न अचूक सोडवणे हे तुमचे मुख्य ध्येय असायला हवे। रँक इन्फ्लेक्शनच्या या वाढत्या धोक्याला ओळखून आम्ही तुमच्यासाठी 4 अत्यंत महत्त्वाची सूत्रे तयार केली आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने ॲक्युरसी फर्स्ट दृष्टिकोन, बदलत्या परिस्थितीनुसार आपली रणनीती बदलण्याची लवचिकता, परीक्षेतील मानसिक तणाव हाताळण्याचे कौशल्य आणि पर्यायी प्रवेश प्रक्रियेची माहिती यांचा समावेश आहे। चुकीच्या उत्तरामुळे होणारे निगेटिव्ह मार्किंग टाळणे हा तुमचा रँक सुधारण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे। तुमच्या या यशाच्या प्रवासात आम्ही तयार केलेले 3 खास व्हिडिओ तुम्हाला अत्यंत मोलाचे ठरणार आहेत। 650 पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी लागणारी टॉपर्सची सिक्रेट पद्धत, निगेटिव्ह मार्किंग पूर्णपणे कसे टाळावे आणि परीक्षेतील कठीण प्रश्नांना पाहून पॅनिक न होता त्यांना कसे सामोरे जावे या विषयांवर आम्ही सखोल मार्गदर्शन केले आहे। या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अधिक अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या ग्रुपमध्ये सामील व्हा। यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकला टच करून आमचा हा व्हिडिओ नक्की पहा। तुमच्या कठोर परिश्रमाला योग्य दिशा मिळाल्यास यशाचे ध्येय तुम्ही नक्कीच गाठू शकता। म्हणून या संधीचा पूर्ण फायदा घ्या।